नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आपले चॅनल. आज आपण कोयना धरणासंदर्भातील एक अतिशय महत्त्वाचं अपडेट जाणून घेणार आहोत. कोयना धरणाचा पाणीसाठा आता 80 टीएमसीच्या पुढे गेला आहे आणि पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी सातत्यानं वाढत आहे. त्यामुळे प्रशासनानं धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की धरणातून किती पाणी सोडले जाणार आहे, ते कधी सोडले जाणार आहे आणि नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 28 जुलै 2026 रोजी मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. याच कारणामुळे धरणाचा पाणीसाठा आता 80 टीएमसीच्या पुढे पोहोचला आहे. धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाने बुधवार 29 जुलै 2026 रोजी सकाळी 9 वाजता कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू करून 1050 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पावसाचा जोर वाढल्यास किंवा धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण बदलल्यास या विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ किंवा घट केली जाऊ शकते. धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्यानं प्रशासनानं नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केले आहे. नागरिकांनी कोणत्याही कारणास्तव नदीपात्रात जाऊ नये, नदीकाठी अनावश्यक गर्दी करू नये, मासेमारी किंवा इतर कामांसाठी नदीत उतरू नये, तसेच लहान मुलांना आणि जनावरांनाही नदीकाठी जाऊ देऊ नये. नदीकाठावरील गावातील ग्रामपंचायती, स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनीही या सूचनांची नोंद घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनानं स्पष्ट केले आहे. तर मित्रांनो, कोयना धरणाचा पाणीसाठा 80 टीएमसीच्या पुढे गेल्यानंतर उद्या 29 जुलै 2026 रोजी सकाळी 9 वाजता 1050 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. पावसाच्या परिस्थितीनुसार हा विसर्ग बदलू शकतो. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून सुरक्षित राहावे. अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.